नमस्कार. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात बदल करण्याची इच्छा असेल, तर थिंक स्ट्रेट, विचार बदला, आयुष्य बदला. डायरियस फरू यांचं हे पुस्तक जरूर वाचा. सरिता आठवले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे आणि खरोखर या पुस्तकामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आढळतात की आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, म्हणूनच आपल्या आयुष्यात इतकी गुंतागुंत आहे हे आपल्या लक्षात येतं. या पुस्तकामध्ये असे अनेक अनुभव दिलेले आहेत किंवा काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्या रोजच्या विचारांमध्ये आपण आणल्या तर आपलं आयुष्य अतिशय सुकर होऊ शकतं. विचार प्रक्रिया ही फारशी अवघड नसते. ती बंद कशी करायची हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे सगळा गोंधळ सुरू होतो. तर ही विचार प्रक्रिया बंद कशी करायची आणि त्यासाठी ध्यानधारणा किती आवश्यक आहे हे आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. लेखकाने आपल्याला या पुस्तकात जी उदाहरणं दिली आहेत त्यातलं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. आपण जर चक्रव्यूहात अडकलो तर आपण मध्यावर पोचण्याचा प्रयत्न करतो, पण विचारांचा चक्रव्यूह हा वेगळा असतो. या विचारांच्या चक्रव्यूहात आपण मध्यावर पोचण्याने काहीही निष्पन्न होऊ शकत नाही. जो काही लाभ व्हायला हवा असेल तो विचारांच्या जाळ्याच्या बाहेरच होतो. पण हे आपल्याला कसं कळणार? तर आपण हेलिकॉप्टरसारखं वरतून पाहिलं तरच आपल्याला आपलं लक्ष काय आहे हे कळू शकतं. चक्रव्यूहात राहून कधीच आपलं लक्षात येत नाही. म्हणजेच विचार हे आपल्याला चक्रव्यूहात अडकवतात आणि या विचारातून आपण बाहेर आलो तरच आपण आपल्या लक्ष्याकडे म्हणजेच आपल्या ध्येयाकडे पोहोचू शकतो आणि त्यासाठी आपल्याला त्या विचारांकडे बाहेरून बघण्याची गरज असते, म्हणजेच ध्यानधारणेची गरज असते. किती छान समजावून सांगितलेलं आहे. पुस्तक जरूर वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. पुस्तक हवं असेल तर ग्रंथस्नेह पुस्तकालयामध्ये या पुस्तकाची आपण मागणी करू शकता. धन्यवाद.